संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे वटपौर्णिमा यंदा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरी करण्यात आली. हिंदू धर्मातील महिलांचा अत्यंत पवित्र मानला जाणाऱ्या या सणानिमित्त हजारो महिलांनी खांडेश्वर मंदिर परिसरातील वटवृक्षाची विधिवत पूजा करून अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. वटपौर्णिमेचे औचित्य साधत एकविरा फाउंडेशनच्या वतीनं रहाणे फिल्म प्रस्तुत लय भारी संगमनेरी आपला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोकुळ रहाणे आणि वंदना रहाणे यांनी आकर्षक सूत्रसंचालन करत विविध मनोरंजक स्पर्धांमधून महिलांना आनंदाचा अविस्मरणीय अनुभव दिला. या कार्यक्रमात खांडगावसह परिसरातील हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेता महिलांना आकर्षक पैठणी भेट देऊन गौरवण्यात आले. दरम्यान सामाजिक बांधिलकी जपत सतर्क अभियान अंतर्गत इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई, SMBT वैद्यकीय महाविद्यालय धामणगाव आणि SMBT डेंटल महाविद्यालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला महिलांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. याशिवाय लहान मुलांसाठी आयोजित रंगभरण स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील गुणवंत बालकांना विशेष बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. परंपरा, मनोरंजन आणि आरोग्य जनजागृती यांचा सुंदर संगम घडवणारा हा वटपौर्णिमा उत्सव खऱ्या अर्थानं संस्मरणीय ठरला. यावेळी संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, विद्यमान नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे, संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांच्यासह अनेक मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमडे, संगमनेर.